हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, बघू शकता आता हा गणपती बाप्पासाठी, आपल्या लाडक्या बाप्पासाठी जो व्हायरल झालेला मुकुट आहे गणपती बाप्पाचा, तर तो कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे, साहित्य सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. तर बघा, चला व्हिडिओला सुरुवात करूया. छान असा मुकुट बनवायचा आहे. इथे मी 3 कलर घेतलेत, चॉकलेटी, पिवळा आणि हिरवा. आता चॉकलेटी फुलासाठी घेतलाय, त्या ठिकाणी तुम्ही लालही घेऊ शकता, गुलाबी, तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही इथे घेऊ शकता. तर त्यासाठी लागणारे छोटे मोठे मोती आणि घुंगरू घेतलेत मी, आणि तारे एक लागती त्यासाठी. बरं बघा, आता तारेच्या ऐवजी तुम्ही जो बेल्ट मिळतो मुलींसाठी, डोक्याला लावणारा हेअरबँड असतो, तो जर ह्याचा असेल, लोखंडाचा असेल, तर ते सुद्धा वापरू शकता. आणि प्लास्टिकचा जर असेल तर प्लास्टिकचा तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे प्लास्टिक वापरू नका. लोखंडाचा असेल, भेटला तुम्हाला तर वापरा, नसेल तर हे बघा, हे अशा प्रकारे मी जसं तुम्हाला आयडिया दाखवते तर तसंही करू शकता तुम्ही. तर हे बघा, डबल तार करून घेतली आहे मी, अशा प्रकारे पीळ देऊन डबल घेतली आहे. आणि याला अजून आपण कोटिंग करणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी हे जे आपण नेकलेससाठी वापरतो पाठीमागं डोरी, तर ती डोरी इथं अटॅच करून घेते. फक्त हुक करून त्याच्यामध्ये असं अडकवून घेते त्याच्यामध्ये. बघा, व्हिडिओ स्किप नका करू, तुम्हाला एकदम छान समजेल. या अगोदर मी जास्वंदीचं फूल कसं बनवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. भरपूर जणांना आवडलेला आहे, भरपूर जण तो व्हिडिओ अजूनही पाहत आहेत. त्याच्यानंतर वेणीसुद्धा शिकवलेली आहे, वेणीसुद्धा अशाच पद्धतीने शिकवलेली आहे. तर बघा, इथं पानांसाठी सुद्धा हिरवा कलर लागतो. आणि आता हे जी आपण तार घेतलेली आहे, तारेला गुंडाळण्यासाठी हिरवा कलर. आणि बघा, अगोदर सगळे पाईप मी अशा पद्धतीने पीळ देऊन एकत्र करून घेतलेत. आणि आता ही तार सगळी गुंडाळून घेणार आहे मी. या तारेला आपली जी पाईप आहे तर ती अशी गुंडाळून घ्यायची. आता ती डोरी लावण्याच्या अगोदर गुंडाळली तर एकदम सोपं जाईल, पण मी तुम्हाला दाखवायचं, तुम्ही डोरी अगोदर लावून घेतली किंवा जर नंतर लावली डोरी तर ती झाकल्या जाणार नाही, एकदम सिक्युअर होणार नाही. त्यामुळे सुद्धा मी अगोदरच लावून घेतलेली आहे. आणि बघा, अशा पद्धतीने आता पूर्ण शेवटपर्यंत आपल्याला हे जे ग्रीन कलरची जी पाईप आहे तर ती गुंडाळून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांनी यावर्षी बनवू शकाल असं, एकदम कमी बजेटमध्ये आपल्या बाप्पासाठी बनवू शकाल असे सुंदर असं मुकुट आहे. आणि खूप ट्रेंडिंगमध्ये आता सध्या चालू आहे. आणि बघा, आता हे शेवटपर्यंत आल्याच्या नंतर मी शेवटी थोडंसं ग्लू लावून शेवटीसुद्धा सिक्युअर करून घेते ग्लूने, जेणेकरून ते निघणार नाही. हे बघा, दोन्ही साईडला ग्लू लावलेला आहे आणि दोन्हीच्याही बाजू जे आहेत ते व्यवस्थित केले. अशा प्रकारे आता हा आपला बेल्ट तयार झालेला आहे बघा. आणि डोरी लावल्यामुळं काय होतं, आपण ॲडजस्टमेंट होते, लहान मोठं होऊ शकतं. तर आता हे बघा, हे चॉकलेटी कलर घेतला आहे, 3 पाईप घेतल्यात, अगोदर 4 लागतात. तर ह्या 3 पाईप आपल्याला हे बघा अशा प्रकारे अर्ध्या फोल्ड करायच्या, कट करून अशा फोल्ड करून घ्यायच्यात. तर एका फुलासाठी आपल्याला 4 पाईप लागतात. 4 पाईपमधून 3 पाईप असे तुकडे करायचे आणि 1 पाईप अखंड लागणार आहे आपल्याला. यापेक्षाही छोटं फूल करायचं असेल तर तुम्ही एका पाईपमधून 3 पाईप कट करून घ्यायचे आणि मग कट करायचं. तर हे बघा, आता हे एक मोठी पाईप फोल्ड केली, फोल्ड केल्याच्यानंतर थोडंसं टोक काढलं आणि दुसरे जे छोटे छोटे कट केलेले अशा प्रकारे 3 एका साईडला पीळ देऊन घ्यायचे. बघा, एक टाकली आणि अशा पद्धतीने पीळ देऊन घेतला. 3 एका साईडला टाकायचे आणि परत फिरवून घेऊन दुसऱ्या बाजूला हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला 3 टाकून घ्यायचे. आपल्याला फक्त वरचं टोक छान असं काढून घ्यायचं, म्हणजे डबल आपल्याला ते 2 प्रकारे अजून फूल दाखवत आहेत बघा जास्वंदीचं. ते मधली पाईप जे येतात ते फोल्ड करून, पण त्यालाही थोडासा वेळ जातो, नवीन असताना जमत नाही. त्यापेक्षा असंही जरी केलं तर तुम्ही खूप सुंदरही जमेल. तर हे बघा, सगळ्यानंतर जे आपल्या पाईप आहेत खालच्या एकत्र व्यवस्थित अशा पकडून घ्यायच्या, एकही सुटू नये. आणि अशा छान अशा हातामध्ये धरून सगळ्या एकत्र एका ठिकाणी आल्या की टोक काढले बघा, अजून परत मी 2-3 वेळेला, आणि सगळ्यात मोठा जो पाईप आहे त्याच्याने गुंडाळून घेतलं. खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही करायला घेतलात की नक्की तुम्हाला पण जमेल. आणि अशाच बघा पाकळ्या करून घेतल्यात. आता आपल्याला एका मुकुटासाठी 3 फुलं लागणार आहेत आणि एका फुलासाठी 5 पाकळ्या लागणार आहेत. तर बघा, इथं मी 5 पाकळ्या करून घेतल्या. आणि आता हे बघा, एक पाईप घेतली, त्याला 3 तुकडे केले आणि 3 फुलांमध्ये मला 3 आपल्याला जे पराग टाकायचे असतात तर ती परागची दांडी करण्यासाठी मी तो कट करून घेतला. आता हे बघा, अशा प्रकारे 3ही फुलं एकमेकांना पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपण फुलांच्या जोडून घ्यायच्या आहेत.
या अगोदर दाखवलेलं फूल जे होतं तर मी केशरी कलरचं दाखवलं होतं तुम्हाला, म्हणून ह्या वेळेला मी चॉकलेटी कलर घेतलेला आहे आणि थोडंसं उठून पण दिसतं. तर बघा अशा पद्धतीने आता हे फूल पूर्ण जोडून घेतले मी. एकदम छान असं खालच्या बाजूने वगैरे असं दाबून घ्यायचं व्यवस्थित. आणि आता ह्या खालच्या ज्या पाईप राहिलेल्या आहेत ते तुम्हाला कट करायच्या तर कट करू शकता एक ठेवून, किंवा बाकीच्या सगळ्याच तशाच ठेवायच्या तर तशाही ठेवू शकता. आता मी तशाच एक ठेवले आणि बाकीच्या कट करून घेतल्यात. आता बघा हा चॉकलेटी पाईप घेतला छोटासा, पराग जे आहेत ते घेतले आणि त्याला थोडंसं गुंडाळून पुन्हा पिवळ्या कलरने अजून वरतून गुंडाळले, म्हणजे खाली थोडासा पिवळा कलर. आणि आता जेवढं लागते तेवढं ठेवून अशा पद्धतीने मध्ये चिटकावून टाकलं. हे झालं आपलं जास्वंदीचं फूल तयार. असेच फुलं मी तीनही करून घेणार आहे. आता हे पान तयार करते. तर पानासाठी बघा मध्ये 2 पाकळ्या टाकल्यात, मध्ये 2 पाईप टाकल्यात आणि वरतून एक घेतली आणि अशीच पाकळी. आता ही सुद्धा समजली नसेल तर आता आपण जी वेणी बनवली आहे देवीसाठी त्याच्यामध्ये सुद्धा एकदम क्लिअर मी दाखवलेलं आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जास्त काही वस्तू मी क्लिअर सांगितलेलं नाही, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच म्हणजे मोठा होतोय व्हिडिओ. आता जास्वंदीचं फूल या अगोदर पण बनवून दाखवलं होतं. पानंसुद्धा मी अगोदर भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. आता बघा ही तीनही फुलं तयार झालेत आणि या बेल्टवरती अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज करून घ्यायचेत, म्हणजे छान ठेवून घ्यायचेत. तीनही फुलांना मी पानं करून लावलेली आहेत वरच्या बाजूने. आता ह्या अगोदर ठेवून घ्यायची आणि नंतर आपण ग्लूने चिटकावून घ्यायचं. व्यवस्थित बसतंय का हे बघून चिटकावून घ्यायचं बघा. अशा पद्धतीने आता चिटकावल्याच्या नंतर बघा पाठीमागं जो आपल्या पाईप राहिलेल्या आहेत चॉकलेटीच्या, तर त्या पाईपनं काय करायचं, थोडंसं वाळल्याच्या नंतर त्याला पाठीमागचा जो बेल्ट आहे आपला त्या बेल्टला पूर्ण गुंडाळी करून घ्यायचं, म्हणजे एकदम सिक्युअर होऊन जातात आपली जी फुलं आहेत तर ते अजिबात पडत नाहीत, कसंही हलवा. आता बघा हे पाठीमागच्या बाजूला मी त्या पाईपला गुंडाळून घेते अशा पद्धतीने. आता ते एकदम हे असल्यामुळं दिसत नाही जवळून. तर बघा पूर्ण म्हणजे त्या बेल्टलाच गुंडाळून घ्यायचा आपला तो जो पाईप राहिलेला आहे जास्वंदीच्या फुलाचा त्या पाईपने. अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून झाल्याच्या नंतर आपले तीनही फुलं एकमेकांना चिटकावून घ्यायची, म्हणजे ते हलणार नाहीत फुलं, यामुळं व्यवस्थित चिटकावून घ्यायचं. आणखीन 1-2 पानं तुम्हाला लावायची असतील तर साईडला पानं वरती वगैरे 2 पानं, म्हणजे मी सिंगल एक लावलेलं आहे. तुम्हाला डबल हवा असेल तर डबल पानं लावू शकता तुम्ही, छान दिसेल. आणि त्याच्यावरती मोतीसुद्धा लावू शकता. आता बघा ह्या अशा पद्धतीने चिटकावून घ्यायचं. दोन्ही फुलं एकमेकांना चिटकावून घ्यायची. 3 मधल्या फुलाला चिटकावून घ्यायचं, म्हणजे फुलं एकदम छान असे मुकुटाला जसं हलणार नाहीत अशी फुलं, म्हणजे एक फूल खाली एक फूल वरी असं काहीही होणार नाही. तीनही एका रेषेमध्ये अँगलमध्ये राहतील. तर बघा व्यवस्थित असं लावून झाल्याच्या नंतर आता ते तुम्हाला मी सुरुवातीला मोती दाखवले होते. तुम्हाला कोणते मोती हवे आहेत, गोल्डन हवे असतील तर गोल्डन, किंवा दोन्ही मिक्स हवे असतील तर दोन्ही मिक्स वापरू शकता. मी इथं पांढरे मोती वापरलेत. आता पांढरे मोठे पण थोडेसे वापरलेत, छोटे पण वापरलेत आणि सगळ्यात मोठ्या एकाने घुंगरू 1-2-3 घुंगरू वापरलेले आहेत, जेणेकरून थोडंसं बाप्पाच्या डोक्याला लावल्याच्या नंतर तो मुकुट वाऱ्याने वगैरे थोडंसं वारा आलं तर ते घुंगरू हलतील. हे बघा त्याच्यानंतर पांढरा कलरचा दोरा घेतला आहे मी, आपण जो मोठा दोरा असतो तो, आणि ते मधला फूल आहे, मधल्या फुलाच्या एका पाकळीला मी बांधून घेतला आणि हे मोठे मोती जे आहेत तर ते मी लावून घेतले. आता हा जो मुकुट आहे तर तो मोठ्या गणपतीला सुद्धा तुम्ही बसवू शकता. आणि जर छोटा असेल घरातला गणपती तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाकळ्या ज्या आहेत तर त्या छोट्या करायच्या. एका पाईप क्लीनरमधून तुम्ही 3 कट करायची. तर बघा इथं आता मोती मी अगोदर 8-9 मोती ओवले, त्याच्यानंतर मोठा मोती ओवला आणि एक घुंगरू ओवलेला आहे खाली, आणि डबल पुन्हा त्याच्यामधूनच काढून घेतलं सुई आणि परत वरती 8-9 मोती ओवले आणि वरती इकडं एकदम पॅक करून घेतले, म्हणजे गाठ मारून घेतली. आता त्याच्यानंतर इकडे साईडला 2 छोटे मोती घेतलेत आणि एक 7 मोती ओवले आणि एक घुंगरू ओवलं आणि परत रिटर्न वरती काढून घेतली सुई आणि पुन्हा अजून एक 8-9 मोती टाकले आणि त्याच्यामध्ये एक घुंगरू टाकलं आणि पुन्हा इथं व्यवस्थित पॅक करून घेऊन पाठीमागं दोरा पॅक केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपला सुंदर असा बाप्पाचा मुकुट तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला हा मुकुट कसा वाटला, समजला किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगा. थोडंसं जर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.